हायकोर्टानं हा महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे। याआधी जर बघितलं तर जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती, 5 जणांना फाशी, 7 जणांना जन्मठेप दिलेली होती। मात्र आता निर्दोष मुक्तता केली गेली आहे। तर 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये 7 साखळी बॉम्बस्फोट झालेले। माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली, मीरा रोड या स्टेशनजवळ स्फोट झालेले। सायंकाळी 6:24 ते 6:35 वाजताच्या दरम्यान फक्त 11 मिनिटांत लोकलमध्ये स्फोट झालेला। 209 लोक मृत्युमुखी झालेले तर सुमारे 700हून अधिक लोक जखमी झालेले। 209 लोक मृत्युमुखी पडलेले तर सुमारे 700हून अधिक जखमी झाले होते। लष्कर ए तोयबा आणि सिमी दहशतवाद्यांवर संशय, त्यानंतर अटकेची कारवाई केली। यामध्ये मुंबईमधील 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। 2006 मधील मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामधील हा मुंबई हायकोर्टानं निकाल दिलेला आहे। यामध्ये 11 दोषी आरोपींची मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। याआधी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेलेली होती तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलेली होती। मात्र आता 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। धक्कादायक असा हा निकाल आहे। स्फोटामध्ये 209 मृत्युमुखी पडले होते, 827 प्रवासी हे जखमी झालेले होते। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील 19 वर्षांनंतरचा हा मुंबई हायकोर्टानं निकाल दिलाय, ज्यामध्ये 11 दोषींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। धक्कादायक असा हा निकाल आहे। अनेक जणांनी आपले प्राण गमावलेले होते, मात्र यामध्ये आता 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। 5 जणांना याच्या आधी फाशी दिलेली होती, 7 जणांना जन्मठेप झालेली होती। मात्र सर्व आरोपींची आता निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। मुंबई हायकोर्टानं हा निकाल दिलाय। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील ही सर्व घडामोड आहे, ज्यामध्ये 11 दोषींची निर्दोष मुक्तता केलेली गेलेली आहे। त्या दरम्यान एकाचा मृत्यूही झालेला होता। या 2006 मधील घटनेमध्ये अनेकांनी आपले जीव गमावलेले होते, मात्र त्यामध्ये आता मात्र 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली जाते आहे। मुंबई हायकोर्टाचा असा हा धक्कादायक निकाल आहे। 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तर 2006 मध्ये हा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला गेला, त्यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला होता। आपण जर ती संख्या बघितली तर प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत। सुशांत, या संदर्भात अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल। नक्कीच 11 जुलै 2006 रोजी जी मुंबईच्या पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर जो 7 लोकल ट्रेनमध्ये त्यावेळेस प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये जो साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला होता, त्यावेळेस माटुंगा, माहीम, खार, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड भाईंदर यावेळेस त्या लोकांना त्या संध्याकाळच्या वेळेस फर्स्ट क्लासमधल्या लोकांना टार्गेट करण्यात आलं होतं। मात्र या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला, 700हून अधिक जे गंभीर जखमी झाले होते। तर या स्फोटांमध्ये RDX, अमोनिया नायट्रेट आणि किल यांचा वापर करण्यात आला होता। बरं, हा जी वेळ होती बॉम्बस्फोटाची ती 6:24 आणि 6:35 या दरम्यान करण्यात आला होता। 11 मिनिटाच्या या कालावधीत हा स्फोट करण्यात आला होता। बरं, हे सगळे जे RDX आणि अमोनिया नायट्रेट वगैरे जे वापरले होते ते एका कुकरमध्ये ठेवण्यात आले होते। त्यामुळे ती एवढी भीषण आणि एवढी तीव्रता होती त्या स्फोटची की अख्ख्या डब्याच्या वरील छत देखील ते फुटले होते आणि ते सगळे बेंड झाले होते। म्हणजे रेल्वेसारखं एवढं भक्कम असलेला जो डबा असतो ज्याचं त्याला सुद्धा ते फोडून टाकलं होतं सगळं आणि अनेकांना कांठाळ्या बसल्या होत्या, अनेकांना कानाचे प्रॉब्लेम झाले होते। अशा पद्धतीचा हा स्फोट करण्यात आला होता, जो कुकरच्या आतमध्ये हे सगळे ठेवून बॉम्बस्फोट करण्यात आले होते। मात्र तो आणखीन त्यावेळेस असं सांगण्यात येत होतं की थोडा आणखीन 1 तासभर आणखीन उशीर झाला असता तर याचा परिणाम गंभीर आणखीन 4 पटीने झाला असता। मात्र ते 6:24ची वेळ असल्यामुळे तेवढे आणि फर्स्ट क्लास असल्यामुळे तीव्रता कमी, पण ते जर आणखीन अर्धा तास उशीर झाला असता तर आणखीन मोठ्या प्रमाणात त्याची भीषणता जाणवण्यात आली असती। मात्र या प्रकरणी मुंबई दहशत विरोधी पथक ATSC यांनी जुलै ते ऑक्टोबर 2006 या कालावधीत अनेकांना अटक केली, संशयितांना। सिमी, त्याच्यानंतर मुजाहिद्दीन अशा अनेकांवर संशय या संघटनांवर दाखल करण्यात आला होता।
आणि ATSने असे 13 अटकेतील आणि 15 फरार आरोपींविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत आरोपपत्र देखील दाखल केले होते. आणि सप्टेंबर 2008 मध्ये इंडियन मुजाहिदीनच्या एका ऑपरेटिव्हला देखील ह्या प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि या हल्ल्यांमध्ये IMचा हात असल्याचे समोर आले होते त्यावेळेस. मात्र फेब्रुवारी 2008 मध्ये हे संशयित कमल अन्सारी मोक्का अंतर्गत प्रमोटिंग इमर्जन्सी हा आरोपी घटनाबाह्य असल्याचा दावा केला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी स्थगित करण्यात आली. मात्र 30 सप्टेंबर 2015 रोजी विशेष मोक्का न्यायालयाने खास न्यायाधीश यतीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 12पैकी 5 आरोपींना फाशी शिक्षा आणि 7 जणांना जन्मठेप शिक्षा सुनावली होती. मात्र या सगळ्यावर आज कोर्टाने सगळ्या दोषींना बरी करण्याचा निर्देश असल्याचे आणि मुक्तता करण्यात आली. नक्कीच सुशांत धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी.